धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे तिघे जेलबंद. मिरज पोलिसांची झडती कारवाई. कोयते, रोख रक्कम व दुचाकी जप्त. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या ब्रदर्स अड्डा या कॉफी शॉपमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखवत जबरी चोरी व दगडफेक करणाऱ्या तिघा सराईत आरोपींना मिरज शहर पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात अटक केली. तसेच एका बाल अपचारीला ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ओंकार संभाजी साळुंखे, आकाश जगन्नाथ फोंडे आणि सौरभ प्रसाद पोतदार अशी आहेत. या आरोपींकडून 4 कोयते, 1,500 रुपये रोख रक्कम आणि 1 मोटरसायकल असा एकूण 61,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपींचा कसून शोध घेतला. काही तासांतच ओंकार साळुंखे व आकाश फोंडे यांना ताब्यात घेण्यात आले, तर सौरभ पोतदार याला 2 दिवसात अटक करून गजाआड करण्यात आले. दरम्यान आरोपींना घटनास्थळी नेऊन अधिक चौकशी करण्यात आली. या प्रकरणी फिर्यादी चिदंबर सुनील शिंदे यांच्या तक्रारीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, भैरवनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे तसेच पोलीस कर्मचारी कदम, गवळी, वाघमोडे, मोरे, काझी, परीट, केंगार आणि नाईकवडी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग. आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे येथे मागच्या 26 तारखेला एक घटना घडली होती, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एका कॅफेमध्ये येऊन काही तरुणांनी म्हणजे या गुन्ह्यातील आरोपींनी त्या कॅफेमध्ये जाऊन कॅफे मालकाला आणि तिथे उपस्थित लोकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती. त्यांचे दिवसभराच्या कमाईतले पैसे काढून घेतले होते. सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्यात मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चौगुले साहेब, त्यासोबतच डीबी पथकाचे प्रभारी भैरवनाथ पाटील साहेब, संपूर्ण डीबी पथक यांनी अतिशय चांगला तपास करून सदर 4 आरोपी, त्यातील एक बाल अपचारी आणि 3 आरोपी, ज्यात ओंकार साळुंखे, आकाश फोंडे आणि सौरभ पोतदार हे 3 आरोपी आणि एक बाल अपचारी यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 4 धारदार हत्यार, त्यासोबतच 1 दुचाकी आणि गुन्ह्यात गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम ही रिकवर केलेली आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर तसेच अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम यांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करून गुन्ह्याचा तपास करण्यात आला. सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहरातील सर्व नागरिकांना मिरज शहर पोलीस ठाण्याकडून आवाहन करण्यात येते की अशा प्रकारची कुठली घटना, कुठलेही नशा करत बसलेले काही तरुण आपल्या हद्दीत असतील, कुठला डार्क स्पॉट आपल्या आसपास असेल तर आपल्या निदर्शनास येतात तत्काळ आपण मिरज शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि त्यासोबतच 112 नंबर आपण डायल करून आम्हाला कळवू शकता. या टोळींच्या वरती नाही का कडक कारवाईच्या बाबत काय हे प्रस्ताव आपण विचारलं प्रश्नाच्या अनुषंगाने सदर जे आरोपित आहेत त्यांच्यावर पूर्वीचा रेकॉर्ड आहे. यापैकी एक आरोपी हा हद्दपार सुद्धा होता यापूर्वी, तर त्यात कठोर कारवाई आम्ही करणार आहोत. जे कुठले संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने जे काही सेक्शन आम्ही अप्लाय करू शकतो ते सुद्धा आम्ही तपासांती निष्कर्षापर्यंत पोहोचून नक्कीच करू.